अर्थातच या भूमिकेविषयी आणि किती भूमिका निवडताना तुम्ही विचार करता त्यामध्ये तर भूमिका निवडताना काय विचार गोष्ट चांगली असली पाहिजे, व्यतिरिक्त चांगली असली पाहिजे. आणि मी याच्या आधी न केलेली असलं पाहिजे, तरच मी परत करतो. गोष्ट चांगली होती, व्यक्तिगत चांगली होती, वाहिनी माझ्यासाठी नवीन होती कारण मी सुरू करायला होती. या सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर मग इतर गोष्टी ह्या आधी जुळल्या. आधी मनापासून वाटलं की आपण करावं, त्याच्यात यायचा वापर टीम आहे. सगळ्या प्रेक्षकांची अशी बालरंग ज्या प्रमाणात आपल्या सगळ्यांना भेटलेलं आहे, भावलेलं आहे, सर्व पूर्वीपर्यंत पोहोचलेलं आहे, अशी दर्जेदार कलाकृती त्याच्याकडनं अपेक्षा आहे. आणि कसं काही आगामी कलाकृती मनात झाला आहे. एक नोव्हेंबरला म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाईट पण हे सगळं कसं मॅनेज करतात, कसं वेळ काढता मी एवढं विचार नाही करत. येतं मनापासून तुम्हाला काम करायचं असतं तेव्हा वेळ निघतो, तुम्हाला ताकद मिळते, तो आहे ना ऊर्जा देतो, शक्ती देतो. आता तरुण अभिनयाकडे वळले आहे, त्याला तुम्ही काय मनापासून काम करायच्यापेक्षा दुसरा काय असतं. मनापासून पण काम करा, कामात कुठे पण आणि तुमचं वाचन आहे नाही. मी लेखक आणि इतके उत्तम उत्तम लेखक महाराष्ट्रात आहेत, बाकी भाषांमध्ये आहेत. ते वाचण्यातच ते आयुष्य त्यांच्याकडनं कशा पद्धतीने ते आयुष्याकडे बघतात हे शिकणं जर इतकं सुंदर आहे तर आपलं काहीतरी तोडकं मोडकं मोठे काहीतरी खरं तर माझं आदर्शन तेव्हा पोलीस नव्हतं असेल कामाच्या काळात बघितले विक्रम लोकांचे दोन नाटक बघितले, प्रशांत आंबेचा एक पाहिलं, मीना कुलकर्णींचं नाटक पाहिलं. 3-4 नाटकं मी शाळेत असताना पाहिजे की व्यावसायिक तेव्हा नाटकाची आवड करिअर करावं असं काही करा. कॉलेजमध्ये आल्यानंतर माझ्या समकालीन प्रसाद लोक असेल, अपूर्व सुभाष असेल, शैलेश देशमुख असेल, दिवावरी असेल, संदेश नंदनी असेल, शशांक शिंदे यांची नाटकं बघत होतो. त्याच्यातून ऊर्जा मिळाली, कसं काम करायचं, काय पद्धतीने करायचं ते कळत नाही. मग जसं अभिनय करत गेला तशी मग डॉक्टर लागू असेल, बाकीचे कसे जे असतील या सगळ्यांची कामं बघायला मिळाली. मग मला असं वाटतं की असं एक कोणीतरी ॲक्टर माझं इन्स्पिरेशन आहे. मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांबरोबर मी कामं केली त्यांचं काम मी पाहिलं आणि त्या प्रत्येकाने त्यांच्या कामांबरोबर काहीतरी मला परत माझ्या आठवणी मला असं विचारायचं की आपल्या पुण्यामध्ये ललित कला केंद्र आहे, ते आपल्या पण त्या दृष्टिकोनातून तिथून कसा मार्ग जोपर्यंतपणे आला की असं स्ट्रगल करून आपल्याला असं काही नाही. महाराज महत्त्वाचं नाही, माणसं महत्त्वाची म्हणजे पालखी तुकाराम महाराजांबरोबर जायचं तर जायचं पंढरपूरला का होत नाही आणि काय कष्ट श्रद्धा दोन्ही करायचं. श्रद्धा असेल तुकाराम महाराज त्यामुळे पहिले श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. तुमचा मार्ग तुम्हाला सापडतो तुमचं तर पंढरपूर काम करण्याचा आनंद त्याच्यात मी कमी जास्त करत नाही. माझ्यासाठी सगळेच माध्यम महत्त्वाचे जिथे मला काम करावं. थँक्यू.